जैन मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती 2023 संदर्भात महत्त्वाची अपडेट म्हणजे आतापर्यंत पवित्र पोर्टलवर किती जागा अपलोड झाल्या आहे, तसंच ज्या काही गणित विज्ञान असेल, सामाजिक शास्त्र असेल, भाषा असेल, तसंच जे काही इतर विषय आहे तर त्या संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही वेकन्सी असणार आहे ते जवळपास जे काही जाहिराती येणार आहे तर त्या नेमक्या किती पदासाठी सध्या येऊ शकतात। तसे जे काही गट आहे 1 ते 5, 6 ते 8 आणि जे काही 9 ते 10, तसेच बघा जिल्हा परिषदच्या वेकन्सी असेल, नगरपालिका असेल, मनपा असेल, खाजगी संस्था असेल, त्याच्यामध्ये मराठी, उर्दू माध्यम ह्यांच्या वेकन्सी नेमक्या आतापर्यंत ह्या ठिकाणी किती अपलोड झाले आहे तर त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं आपण इन्फॉर्मेशन घेऊया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर बघूया त्या महत्त्वाची अपडेट। तर या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की जी काही आतापर्यंत मावकडून नेमकं किती पदासाठी या ठिकाणी वेकन्सी सध्या रोस्टर तपासणी झालेली आहे। तर माहिती अशी मिळते की आतापर्यंत जे काही मावकडून रोस्टरची तपासणी आहे तर ती जवळपास या ठिकाणी 19,000 आहे। या ठिकाणी 19,000ची सध्या मावकडून रोस्टर तपासणी झालेली आहे। एकूण वेकन्सी सध्या 19,000पर्यंत या ठिकाणी रोस्टरची तपासणी या ठिकाणी झालेली आहे। तसंच बघा महत्त्वाचं जे आहे या ठिकाणी मुंबई महानगरपालिकामध्ये नेमकं किती पदं या ठिकाणी पोर्टलवर येऊ शकतात। तर माहिती असं मिळते की जवळपास या ठिकाणी जी मुंबई महानगरपालिका आहे अतिशय महत्त्वाची आहे। तर त्याच्यामध्ये जे जवळपास 1200 पदं या ठिकाणी प्लस जी काही पदं आहे तर एवढी पदं या ठिकाणी पवित्र प्रणालीवर येऊ शकतात। तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाऊन निवेदन देणे हे अतिशय गरजेचं आहे। तसेच जर विविध ज्या नगरपालिका असेल, मनपा असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला पाठपुरावा करणे या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे। कारण ज्या जाहिराती आहे ते 22 तारखेपर्यंत सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी पत्र इश्यू केलेले होते। तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी बघा जी मुंबई महानगरपालिका आहे तर त्याच्या जाहिराती देखील या ठिकाणी 1200 प्लस या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी बघा वेकेंट पोस्ट एवढ्या पोस्टची जाहिरात पवित्र प्रणालीवर या ठिकाणी येऊ शकते। तसंच बघा पुढचं जे आहे महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हा परिषदेचं जे काही जाहिराती आहे तर त्या वेकन्सी नेमक्या किती पवित्र प्रणालीवर अपलोड झाल्या आहे तर त्या संदर्भात माहिती अशी मिळते की जे जिल्हा परिषदच्या ज्या जाहिराती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जिल्हा परिषदच्या जाहिराती त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी जी पदं आहे ती 13 ते 14,000 पदं या ठिकाणी महत्त्वाची आहे। 13K ते 14K पर्यंत या ठिकाणी महत्त्वाचं जे काही जिल्हा परिषदेच्या वेकन्सी आहे तर त्या सध्या अपलोड झाल्या आहे। मग त्याच्यामध्ये जे गट आहे 1 ते 5 आणि 6 ते 8 असे जे महत्त्वाचे या ठिकाणी 2 गट येतात जिल्हा परिषदेमध्ये आणि काही ज्या ठराविक जे आहे ते ह्याचे पुढचे वर्ग आहे म्हणजे 9वी 10वीच्या ठराविक जिल्हा परिषदेच्या शाळा आहे। तर त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास या ठिकाणी 13 ते 14,000पर्यंत या ठिकाणी जे जाहिराती आहे तर त्या सध्या या ठिकाणी अपलोड ह्या झालेल्या आहे। तर अतिशय महत्त्वाची या ठिकाणी बाब असणार आहे। तसंच बघा जे काही नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल तर यांचं देखील जे काही रोस्टर आहे तर ते तपासणी या ठिकाणी बघा होऊ शकलेली आहे। काही ज्या नगरपालिका असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पाठपुरावा हा त्या ठिकाणी करायला पडेल। कारण त्या ठिकाणी जर तुम्ही पाठपुरावा जर केला प्रत्येक ज्या नगरपालिका आहे त्या ठिकाणी संबंधित जे काही उमेदवार असेल तर त्यांनी निश्चित पाठपुरावा करा, जेणेकरून जाहिराती येण्यामध्ये ह्या ठिकाणी वेकन्सीमध्ये भरही पडू शकते। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी जो गट येणार आहे जिल्हा परिषदमध्ये तर त्याच्यामध्ये बघा 1ली ते 5वी म्हणजे जो प्राथमिक गट आहे तर त्या प्राथमिक गटामध्ये नेमकं वेकन्सी किती या ठिकाणी येऊ शकतात। तर एक माहिती या ठिकाणी अशी मिळते आहे की जे काही प्राथमिक 1 ते 5साठी या ठिकाणी 5,500 ते 6,000पर्यंत या ठिकाणी जाहिराती आपल्या सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी येऊ शकतात। म्हणजे जो काही प्राथमिक मराठी जो गट आहे तर त्याच्यामध्ये एवढ्या वेकन्सी सध्या ह्या येऊ शकतात। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी जे पुढचं देण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती जी 6वी ते 8वीमध्ये गणितच्या आणि विज्ञानच्या जागा ज्या वेकन्सी आहे त्या किती या ठिकाणी येऊ शकतात। तर माहिती अशी मिळते आहे की जे काही गणित विज्ञानच्या ज्या वेकन्सी असणार आहे त्या जवळपास या ठिकाणी 4,000 आसपास या ठिकाणी वेकन्सी असणार आहे। तर ही अतिशय महत्त्वाची बाब आहे। तर गणित विज्ञानची काही मेरिट असणार आहे ती अत्यंत या ठिकाणी बघा खालीपर्यंत या ठिकाणी येऊ शकते, म्हणजे मेरिट ही कमी लागू शकते असं या ठिकाणी एक निदर्शनास येत आहे। कारण जे उमेदवार आहे या ठिकाणी जास्त करून गणित विज्ञानचे उमेदवार या ठिकाणी कमी प्रमाणात अवेलेबल झाले होते। तर त्यामध्ये या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या आताच्या वेकन्सी आहे तर ते जवळपास 4,000 प्लस या ठिकाणी वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी येऊ शकते। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं हे एक होतं। त्यानंतर बघा समाजशास्त्र विषय असेल तर समाजशास्त्र विषयाचं आपल्याला माहिती आहे की जवळपास जे जाहिराती आतापर्यंत पब्लिश झालेल्या आहे तर त्याच्यामध्ये काही नगण्य पद या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आहे। तर जवळपास या ठिकाणी सामाजिक शास्त्रामध्ये एक अंदाज म्हणून या ठिकाणी बघा जवळपास या ठिकाणी 100च्या आत या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी म्हणजे 100च्या आत म्हणजे जाहिराती किंवा 100 प्लस या ठिकाणी जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर येण्याची दाट शक्यता आहे। कारण ज्या काही समाजशास्त्राच्या आपण प्रत्येक जे काही जाहिरातीमध्ये कुठं 1 जागा कुठं 2 जागा
सर्वात महत्त्वाच्या वेकन्सी आतापर्यंत सध्या पाहिलेल्या आहे। तर या ठिकाणी 100पर्यंत या ठिकाणी महत्त्वाची वेकन्सी समाजशास्त्राच्या सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी येऊ शकतात। तसंच बघा पुढचं जी माहिती आहे ती भाषा विषय। मग भाषा विषयामध्ये आपल्याला माहिती आहे की जे काही मराठी असेल, इंग्लिश असेल, हिंदी असेल, तर असे या ठिकाणी बघा भाषा विषयाचे महत्त्वाचे विषय या ठिकाणी येत असतात। तर त्याच्यामध्ये भाषा विषयाचं या ठिकाणी नेमकं किती पदं या ठिकाणी वेकन्सी पवित्र पोर्टलवर येऊ शकते, तर ह्याच्यामध्ये अशी माहिती मिळते की जे भाषा विषय आहे तर भाषा विषयामध्ये जवळपास 250 ते 300 जी काही पदं आहे तर ह्या ठिकाणी एवढी जी पदं आहे ती पवित्र प्रणालीवर या ठिकाणी येऊ शकते। म्हणजे 250 ते 300 पदं या ठिकाणी भाषा विषयीचे या ठिकाणी पवित्र प्रणालीवर येण्याची दाट शक्यता आहे। कारण जे काही पदोन्नती वगैरे झालेली आहे शिक्षकांचं तर त्या ह्या भाषा विषयाचीच काही पदं होती तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी पदोन्नती मोठ्या प्रमाणात झाल्याने या ठिकाणी भाषा विषयाची काही वेकन्सी असणार आहे ती 250 ते 300च्या आसपास या ठिकाणी आपल्याला पाहावयासी मिळू शकते। तसंच बघा महत्त्वाचं या ठिकाणी उर्दू माध्यमाचं पोर्टलवर नेमक्या जागा या ठिकाणी किती अपलोड झाल्या आहे तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी उर्दू माध्यमचं देखील एक अपडेट अशी माहिती मिळते की जवळपास या ठिकाणी 1200+ ज्या जागा आहे म्हणजे जवळपास 1200 ते 1250पर्यंत या ठिकाणी वेकन्सी सध्या पवित्र पोर्टलवर उर्दू माध्यमची या ठिकाणी अपलोड ही झालेली आहे। तर अतिशय आनंदाची या ठिकाणी उर्दू माध्यमची देखील बाब आहे। तर त्यांच्या देखील वेकन्सी या ठिकाणी महत्त्वाच्या 1200+ वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड ह्या झालेल्या आहे। तसंच बघा महत्त्वाचं जे काही साधारण व्यक्ती साधारणतः किती पदे या ठिकाणी जाणार आहेत तर माहिती अशी मिळते की साधारण जे काही 2400 ते 2500 जी काही पदं आहे तर ती पदं या ठिकाणी साधारण व्यक्तीसाठी एकूण ज्या वेकन्सी असणार आहे 2400 ते 2500 एवढी पदं या ठिकाणी सर्वसाधारण ज्या साधारण व्यक्तीस जी काही जाणारं पदं आहे तर ती पदं एवढी या ठिकाणी जाऊ शकतात अशी एक प्राथमिक माहिती सध्या मिळते आहे। तर ह्या वेकन्सी देखील या ठिकाणी साधारण व्यक्ती जे काही इंग्रजी माध्यमचं या ठिकाणी जे निकष देण्यात आलेले होते 5 निकष तर त्या निकषमध्ये जो उमेदवार या ठिकाणी बसत असेल जो महत्त्वाचा GR होता तर तो GR या ठिकाणी आपला जे काही व्हिडिओ देखील त्या GRवर बनवण्यात आला आहे तर त्याची लिंक देखील या ठिकाणी देण्यात आली आहे। तर तुम्ही यूट्यूबमध्ये जाऊन आपलं चॅनलमध्ये त्या व्हिडिओ जो आहे GR संदर्भात साधारण व्यक्तीची निवड नेमकी कोणत्या निकषावर होणार तर तो देखील तुम्ही बघू शकता। तर ह्याच्यामध्ये जे काही 2400 ते 2500 म्हणजे जवळपास 2500 ज्या जाहिराती आहे जागा वेकन्सी तर त्या ह्या साधारण व्यक्तीसाठी या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळू शकतात। तर ह्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं होतं। तसंच बघा महत्त्वाचं जे काही खाजगी संस्था आहे तर खाजगी संस्थाचं देखील या ठिकाणी महत्त्वाचं जे पत्र इश्यू करण्यात आलं आहे की त्यांना ज्या वेकन्सी आहे तर त्या वेकन्सी या ठिकाणी 22 तारखेपर्यंत या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत वेकन्सी अपलोड करण्यासंदर्भात जी काही मुदतवाढ देण्यात आली आहे तर त्या 22 तारखेपर्यंत जवळपास ज्या संस्था आहे तर त्यांच्या वेकन्सी ह्या आपल्याला पवित्र पोर्टलवर पाहावयास मिळू शकतात। तर ह्याच्यामध्ये बघा आतापर्यंत ज्या काही 4 ते 5 ज्या संस्था आहे तर त्यांनी जाहिराती ह्या अपलोड ज्या केल्या आहे तर त्या आहे मुलाखतीशिवाय ह्या ठिकाणी त्यांचं जाहिराती आहे ते 4 ते 5 ज्या संस्था आहे तर त्यांनी डायरेक्ट म्हणजे मुलाखतीशिवाय पदभरती करण्यासंदर्भात ऑप्शन निवडून जवळपास 4 ते 5 एवढ्या जाहिराती खाजगी संस्थेच्या आल्या आहे आणि ज्या काही मुलाखती घेऊन नियुक्ती करण्यासंदर्भात इतर ज्या काही संस्था आहे तर त्यांची देखील जी संख्या आहे तर ती भरी मोठी आहे। तसंच त्याच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे। जर या ठिकाणी बघा सर्वच जर ज्या संस्था असेल किंवा नगरपालिका असेल, मनपा असेल, कटक मंडळ असेल, खाजगी अनुदानित संस्था असेल अशा सर्व मिळून जर या ठिकाणी जाहिराती जर एक अंदाजे घोघम आकडा जर बघितला तर या ठिकाणी बघा 18,000 ते 22,000पर्यंत आपल्याला मोठ्या जी संख्या आहे तर ही आपल्याला पवित्र पोर्टलवर वेकन्सी एवढी वेकन्सी आपल्याला पाहावयास मिळते आहे। तर आशा करूयास जी काही सर्वात जास्त जी संख्या असेल त्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेकन्सी येऊ आणि जे काही उमेदवार आहे तर त्यांच्यामध्ये जे काही शिक्षक भरतीचं जो काही प्रश्न आहे तर कमीत कमी जे काही मार्क असेल त्या उमेदवारांना देखील या ठिकाणी न्याय मिळो तर अशी एक आशा व्यक्त करूया। कारण वेकन्सी ह्या सर्वात जास्त या ठिकाणी येणं गरजेचं होतं त्याच्यासाठी 22 तारखेपर्यंत वाट बघूया। कारण 22 तारखेला एकंदरीत चित्र हे क्लिअर होणार आहे का एकूण वेकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर किती अपलोड झाले आहे तर त्याच्यामध्ये 22 तारखेपर्यंत आपण बघूया। तर नक्कीच आपलं जे काही पुढच्या वीकमध्ये प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात महत्त्वाचं नोटिफिकेशन देखील या ठिकाणी येऊ शकतं तर त्याची आपण वाट बघूया। तर अतिशय या ठिकाणी महत्त्वाची अपडेट होती। तर आतापर्यंत जे काही महत्त्वाच्या अपडेट होत्या तर त्या या ठिकाणी देण्यात आल्या आहे। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा। तसंच शिक्षक भरती व इतर स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी वेळोवेळी आपला यूट्यूब चॅनलला भेट देत राहा। तसं टेलिग्राम चॅनलला देखील लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तेथे महत्त्वाच्या PDF फाईल
स्पर्धा परीक्षा शिक्षक भरती संदर्भात अपलोड करण्यात येत आहे, तर त्याचे जाऊन तुम्ही देखील जॉईन करू शकता. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.